हॅलो, मी आहे यामी. मी आहे आरोही. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज वर्षी तू काय बनवत आहे? आज मी बनवते आहे बटर पनीर. वाव, चला बनवूया. चला बनवू. बटर पनीर बनवण्यासाठी हे जे साहित्य घेतलेलं आहे, इथे हे पावभर पनीर घेतलेलं आहे. मी हे असं चौकट तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, जे असे उभे चिरून घेतले मी. आणि टमाटर 3 घेतलेले आहे मध्यम आकाराचे. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 10 ते 12. हे आल्याचा तुकडा एवढा घेतलेला आहे. मी इथे बटर घेतलेला आहे जे आपल्याला लागणार आहे. काजूचे काप घेतलेले आहे. आणि खड्या मसाल्यांमध्ये मी हे डोळा विलायची घेतलेली आहे, विलायची घेतलेली आहे आणि हा कलमीचा तुकडा घेतलेला आहे एवढा मोठा. बटर पनीरसाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. तर मी इथे कढाई ठेवली आहे गॅसवर आणि यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे. 2 चमचे तेल घातल्यानंतर तेलाला गरम होऊ द्यायचं. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी कांदा घालून घेते आहे. कांद्याला थोडं शिजवून घेऊ आपण. 5 मिनिटे. 5 मिनिटं आपले कांदे शिजवून घेतलेले आहे तेलात. आता यामध्ये मी हे टमाटर घालून घेते. टमाटर आपला पण छान शिजू द्यायचं आहे यामध्ये. आपले टमाटरही इथे शिजलेले आहेत. आता यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालते आहे. सोबतच मी याच्यामध्ये हे काजूचे काप सुद्धा घालून घेते आणि याला सुद्धा 5 मिनिटं शिजू देते. सोबतच मी इथे 3 लाल मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. आपला मसाला इथे शिजून तयार झालेला आहे. आता याला थंड, गॅस आपला बंद करून देऊ आणि याला थंड होऊ देऊ आणि नंतर मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊ. मी मसाला इथे बारीक वाटून घेतलेला आहे. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये मी आता तेल घालून घेणार आहे. मी यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे आणि बटरचा तुकडा घालून घेतलेला आहे. आता हे गरम झाल्यानंतर यात आपण मसाला घालून घेणार आहोत. आपलं तेल आता इथे गरम झालेलं आहे. आता मी हे खडे मसाले घालून घेते आहे आणि आता आपण हा वाटलेला मसाला सुद्धा घालून घेऊ. आपण हा पूर्ण मसाला यामध्ये घालून घेऊ. हा पूर्ण मसाला मी तेलामध्ये घालून घेतलेला आहे. आता याला मंद गॅसवर याला छान शिजू द्यायचं आहे. 15 मिनिटे. 15 मिनिटे झालेली आहे. आपला मसाला पूर्ण शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. साईडने आपलं तेल पण आलेलं आहे बाहेर. आता आपण यात सुके मसाले घालून घेऊ. 1 चमचा मी मीठ घातलं आहे चवीनुसार. अर्धा चमचा मी हळदी पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा धनिया पावडर. अर्धा चमचा जिरे पावडर घातलेला आहे आणि 1 चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे. तर याला मिक्स करून घेऊ. हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण काढलेलं होतं त्यातच मी पाणी घालून इथे टाकलेलं आहे आणि यालाही आता 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहे. आता आपण यात हे पनीर घालून घेऊ. पनीर घातल्यानंतर याला आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. त्याआधी यात आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला झाकून ठेवून 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे.
आपली 5 मिनिटं झाली आहे. आपली भाजी सुद्धा झालेली आहे. आता यात मी साखर घालणार आहे 1 चमचा भरून, कारण बटर पनीर थोडं स्वीट असते त्यामुळे. आणि मी इथे कसुरी मेथी घालून घेणार आहे आणि सोबतच कोथिंबीर घालून घेणार आहे. आता मी याला पूर्ण मिक्स करून घेतलं आणि परत एक मिनटं याला झाकून शिजू द्यायचं आहे. 1 मिनिटभर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ आणि आता यामध्ये मी हे क्रीम घालते आहे. हे मी अमूलचं क्रीम घेतलेलं आहे रेडीमेड. तुम्ही दुधात जी क्रीम निघते ते सुद्धा घालू शकता. आणि याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपली भाजी इथे बनवून तयार आहे. आता याला सर्व करून घेऊया. आपली भाजी आता झाली आहे. आपण याला सर्व करून घेऊ. छान दिसते आपली भाजी. यावर थोडं मी आता क्रीम घालून घेते आहे. थोडंसं बटर घालते आहे आणि गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर. चला तर खायला घेऊया. आरोहीला दिलेला आहे. आता आरोही टेस्ट करून सांगणार आहे की कसं झालं आहे. टेस्ट कर. वाव, चांगला वाटत आहे लच्छा पराठा. मस्त क्रीम. मी हे लच्छा पराठ्यासोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही नानसोबत सुद्धा सर्व करू शकता. हे लच्छा पराठ्यासोबत सुद्धा छान वाटते खायला. कशी झाली? वाव, मस्त. थँक्यू. तू टेस्ट कर. ठीक आहे. मस्त झाली. एकदम रेस्टॉरंट स्टाईल. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. एकदम टेस्टी झाली. तुम्ही पण करून बघा आणि छान खा. बाय बाय.